आता बातम्या विस्ताराने पाहूया। आमदार सुरेश धस यांच्या गंभीर आरोपांमुळे पुन्हा एकदा महादेव बेटिंग ॲप घोटाळा चर्चेत आलेला आहे। जिल्ह्यामध्ये महादेव बेटिंग ॲपच्या नावाखाली अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या घोटाळ्याची कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचाही त्यांचा आरोप आहे। दरम्यान इव्हेंट मॅनेजमेंटचं पॉलिटिक्स बीडमध्ये शिका असंही त्यांनी म्हटलेलं आहे। रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन केलंय ना ते भाऊ लय कंबर आली तिथली सपना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात। प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात,